नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी हॉस्पिटलला आलेली असते। डॉक्टर नंदिनीशी बोलत असतात आणि नंदिनीला म्हणतात काही दिवस झाले आता बाळाला तुमच्याकडे येऊन। नंदिनी म्हणते काय? तर डॉक्टर म्हणतात हो, तुम्ही टेस्ट उशिरा केली, पण त्या अगोदरच काही दिवस बाळ तुमच्याकडे आलं होतं। आता मात्र नंदिनी खूप खुश होते, तर डॉक्टर नंदिनीला म्हणतात पुढच्या वेळी येताना जीवा देशमुख यांना नक्की घेऊन या, म्हणजे कसं आहे आपलं त्यांच्याशी बोलणं चालू असताना त्यांनाही जाणवेल की हो आपलं बाळ लवकरच येणार आहे। तर नंदिनी म्हणते बरोबर बोलताय तुम्ही, आम्ही 9 महिने बाळाच्या बाबांना दूरच ठेवत असतो, परंतु ज्याप्रमाणे 9 महिन्यात आईचं प्रो होणं चालू असतं, तिच्यामध्ये प्रगती होत असते, तशीच बाबांमध्ये सुद्धा प्रो होणं खरंच खूप गरजेचं आहे। नाही मी सांगते जीवांना आणि पुढच्या वेळी नक्की त्यांना घेऊन येते। खरं तर जीवा यावेळी सुद्धा आले असते, परंतु मीच त्यांना काही बोलले नाही, कारण ते ऑफिसला गेले होते ना, म्हणून म्हटलं राहू देत, पण पुढच्या वेळी त्यांना नक्कीच घेऊन येईन। खरं तर मी आणि काव्या एकत्र आलोय। मी आणि काव्या आम्ही दोघींनीही ठरवलं आहे की आमच्या प्रेग्नेन्सीचा प्रवास आम्ही एकत्रच करू। खरं तर डॉक्टर मला तिच्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायचं होतं, कशी आहे काव्याची प्रेग्नेन्सी, सगळं काही ठीक आहे ना? आता मात्र डॉक्टर शांतच होतात। आता नंदिनी खूप घाबरून गेलेली असते। नंदिनी डॉक्टरांना म्हणते काय झालं, तुम्ही असे शांत का झाला? डॉक्टर म्हणतात काव्याची प्रेग्नेन्सी, असं म्हणत त्या शांतच होतात, त्यांना काय बोलावं काही कळत नसतं। नंदिनी म्हणते डॉक्टर मी काव्याची मोठी बहीण आहे, त्यामुळे जे काही असेल ते तुम्ही मला सांगू शकता, काय झालंय नक्की? सगळं काही ठीक आहे ना? तर डॉक्टर म्हणतात काव्याची प्रेग्नेन्सी थोडी नाजूक आणि अवघड असणार आहे, आणि म्हणूनच मला तरी असं वाटतंय की त्यांना जपायला लागणार आहे। हे ऐकताच नंदिनीला खूप धक्का बसतो। काव्याची तिला काळजी वाटत असते, तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं जीवा नंदिनीची वाट पाहत असतो, तर त्याचवेळी मानिनीताई येतात आणि म्हणतात जीवा अरे तू कधी आलायस? जीवा म्हणतो तू ज्यावेळी किचनमध्ये ही खीर बनवत होतीस ना, त्याच वेळी आलो आहे। तर आता जीवा म्हणतो मला दे ना खीर। मानिनीताई म्हणतात अरे देवाला नैवेद्य दाखवायचं आहे, नैवेद्य दाखवण्या अगोदर कोणी खातं का? जीवा म्हणतो मग पटकन दाखव ना। मानिनीताई म्हणतात हो, पण यावेळी तू घरी कसा? जीवा म्हणतो काय झालं ना, एकतर ऑफिसमध्ये जास्तीची काही कामं होती, आणि जी काही कामं होती त्यात माझं लक्ष लागत नव्हता, कारण नंदिनी ना हॉस्पिटलला रुटीन चेकअपला गेली आहे। मानिनीताई म्हणतात ते रुटीन चेकअप आहे जीवा, त्यामुळे एवढी काळजी करायची काहीच गरज नाहीये। जीवा म्हणतो हो ॲक्च्युली असं तुला वाटते, पण मला तर काळजी वाटणारच ना ग, कारण हा आनंद आमच्या आयुष्यात सहजासहजी आलेला नाहीये, यासाठी आम्ही खूप उमरे झिजवले आहेत। आमच्या विल पॉवरच्या जोरावर आम्ही आमचं बाळ पुन्हा या जगात आणलं आहे, त्यामुळे आत्ता आमच्या बाळाच्या बाबतीत सगळं काही व्यवस्थितच व्हायला हवं। मानिनीताई जीवाला म्हणतात जीवा अरे अजिबात काळजी करू नको, सगळं व्यवस्थितच होणार, आणि बघ तुला मुलगीच होणार। आता हे ऐकल्यानंतर जीवा तर खूप खुश होतो, त्याचा आनंद द्विगुणित होतो। आता मानिनीताई जीवाला म्हणतात चल आपण नैवेद्य दाखवून घेऊया, असं म्हणत मानिनीताई देवासमोर नैवेद्य ठेवतात। आता जीवा फक्त नंदिनीची वाट पाहत असतो। आता जीवा देवाला नमस्कार करतो आणि पुन्हा एकदा दरवाजाकडे जातो, तर आता मानिनीताई म्हणतात काय रे जीवा तू कोणाची वाट पाहतोयस का? नंदिनीची वाट पाहतोयस का? तिची वाट पाहू नकोस, ती अगदी व्यवस्थित घरी येईल। तर जीवा म्हणतो नाही मी तिची वाट पाहत नाहीये। मानिनीताई म्हणतात मग काय, कोणाची वाट पाहतोयस? जीवा म्हणतो आहे एक सरप्राईज आहे। मानिनीताई म्हणतात गंमत, म्हणजे नक्की काय आहे? तर जीवा म्हणतो आहे एक सरप्राईज। तर मानिनीताई म्हणतात वस्तू आहे की माणूस आहे? तर जीवा म्हणतो वस्तू। मानिनीताई म्हणतात वस्तू अंडी असतील ना? तर जीवा म्हणतो अंडी, आता मी अंडी का मागवेन? तर मानिनीताई म्हणतात अरे तू सकाळी काय म्हणाला होतास की अंडी उकडून दे, तेव्हा मी तुला काय म्हणाली अंडी संपली आहे, मग मला वाटलं की तू अंडी मागवली असशील। तर जीवा म्हणतो अंडी मी मागवेन, पण ती अंडी मागून मी एवढा उत्साही असेन का, एवढा खुश असेन का? तर मानिनीताई म्हणतात मग काय आहे ते तरी सांग। मानिनीताई जीवाला म्हणतात जीवा अरे हिंट तरी दे, म्हणजे मला समजेल। जीवा म्हणतो ओके तुला हिंट पाहिजे आहे ना, बघ ऐक, मी लहान असताना तू माझ्यासाठी स्वतःहून असं काहीतरी बनवलं होतं की जे आता परत येणार आहे। मानिनीताई म्हणतात तुझ्या लहानपणी, अरे बापरे, पण तुझ्या लहानपणी मी खूप काही केलं होतं जीवा। खरं तर तुम्हा सगळ्याच मुलांसाठी मी खूप काही केलं, पण तुम्ही मुलं मोठी झाल्यानंतर काहीच आईची काळजी वगैरे करत नाही, तिने काय काय केलं हे सगळं काही विसरून जाता। जीवा म्हणतो नको ना, तुझी शोषिक आईची कॅसेट बंद कर ना, जरा 5 मिनिटं थांब, 5 मिनिटात तुला कळेल की ती वस्तू नक्की काय आहे ती।
तर मानिनीताई म्हणतात, अरे सांग ना, असं काय करतोयस, एवढं पण नाही करणार का आईसाठी, अरे आई आहे ना मी तुझी. तर जीवा म्हणतो, झालं, हिने तर मला ब्लॅकमेल केलंच. आता ऐक, एकदम लास्ट सांगतोय, ही जी वस्तू येते ना ती लाकडाची आहे. मानिनीताई विचार करतात आणि म्हणतात, लाकडाचा सोफा. जीवा हसतच म्हणतो, मी लहान असताना लाकडाचा सोफा तू तुझ्या हाताने बनवला होतास का, काहीतरी विचार करतेस का, जरा आठव, चांगला विचार कर आणि मग त्याचं उत्तर दे. तुझं डोकं चालव म्हणजे तुझ्या लक्षात येईल. मानिनीताई म्हणतात, येणारच आहे ना वस्तू, मग मला कळेल. कुठे उगाच माझं मी डोकं चालवत बसू. जीवा, अरे तोपर्यंत जेवून तरी घे, चल मी तुला जेवण वाढते. तर जीवा म्हणतो, नाही नाही, मी नंतर जेवेन. असं म्हणत जीवा पुन्हा वाट पाहत असतो. जीवा म्हणतो, अरे देवा, हा कुठे राहिलाय, अजूनपर्यंत आला नाहीये, कुठे असेल हा, किती वाट बघायला लावणार. असं म्हणत जीवा अजूनही त्याच्या सरप्राईज वस्तूची वाट पाहत असतो. तर दुसरीकडे विजय फोनवर बोलत म्हणतो की हो, सगळं ठरवलंय तसंच घडतंय. आपल्या प्लॅनप्रमाणे मी देशमुखांच्या घरात जावई म्हणून तर शिरलोय, पण आता पुढे आपल्याला एक एक टप्पा गाठावा लागेल. प्लॅनचा एक टप्पा तर आपण गाठलाच आहे, नाही जर त्यांच्या कामाची फळं त्यांना भोगायला लावली तर नाव. असं म्हणत विजय शांत होत म्हणतो, तुम्हाला तर माहितीच आहे. आता विजय फोन ठेवतो आणि त्यानंतर आपलं वॉलेट घेत त्यामध्ये काहीतरी पाहतो आणि रागानेच व्यक्त होतो. खरं तर विजयची ओळख काहीतरी वेगळी आहे हे मात्र यावरून दिसून येतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवाने जी वस्तू मागवलेली असते ती वस्तू आता घरी आलेली असते. आता जीवाने मागवलेलं सरप्राईज पाहून वसुहत्या म्हणतात, जीवा हे काय आहे. जीवा म्हणतो, सरप्राईज. असं म्हणत त्या वस्तूवरचं कापड बाजूला करतो. तर ती वस्तू असते लहान मुलांचं पाळणा. आता हे ज्यावेळी मानिनीताई पाहतात तेव्हा त्यांनाही धक्का बसतो. तर वसुहत्या डोक्यालाच हात मारत म्हणतात, जीवा, अरे हे काय केलंयस, तुला कळतंय का, आणि हे पाळणं नक्की कोणासाठी आणलंयस, कोणाच्या बाळासाठी. जीवा, अरे तुम्ही जे काही करताय ते अरे विचारून करत जा. जीवा, अरे बाळ येण्या अगोदरच अशा वस्तू घरात आणायच्या नसतात. अरे अशाने बाळाच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. तर आता जीवा चिडतो आणि म्हणतो, वसुहत्या, वय झालं म्हणून काही बोलशील का तू. अगं माझं आणि दादाचं डिस्कशन झालं आणि त्यानंतरच आम्ही हा पाळणा बुक केला. वसुहत्या, तू तर आमच्या जीवावर उठली होतीस, पण आता आमच्या बाळांना तरी सोड. आई बघ ना वसुहत्या काय बोलतेय. तर मानिनीताई जीवाला म्हणतात, जीवा, दुर्दैवाने वसुताई बरोबर बोलतायत असंच म्हणावं लागेल मला. मानिनीताई म्हणतात, जीवा, अरे मोठ्यांचा सल्ला घेण्याची पद्धत असते की नाही. जीवा, अरे तू काय करतोयस, तुझं तुला तरी कळतंय का. जीवा म्हणतो, आई माझं आणि दादाचं बाळ यात मस्त आरामात झोपेल. मानिनीताई म्हणतात, बस जीवा, तू जिथून कुठून पाळणा आणला असशील ना तिथे नेऊन आत्ताच्या आता हा पाळणा देऊन ये, मला काहीही माहीत नाही. तर जीवा म्हणतो, काय बोलतेस आई तू. अगं कुठल्या काळात जगताय तुम्ही दोघी आणि काय बोलताय हे. तर आता मानिनीताई म्हणतात, काळ कुठलाही असू देत जीवा, तरी सुद्धा काही गोष्टी या तुमच्या सायन्स आणि लॉजिकच्या पलीकडच्या असतात. आणि जीवा एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही होत नाही या नावाखाली मी तुला विषयाची परीक्षा घेऊ देणार नाही. मानिनीताई जीवाला म्हणतात, जीवा, तू आत्ताच म्हणालास ना की बाळाच्या बाबतीत सगळं काही व्यवस्थित व्हायला हवं म्हणून, मग आत्ताच्या आता हा पाळणा घराबाहेर काढ आणि तू जर काढणार नशील तर मी काढून टाकेन. असं म्हणत आता मानिनीताई खूप चिडलेल्या असतात आणि त्याचवेळी पार्थ त्या ठिकाणी येतो. पार्थ जीवाचं कौतुक करत म्हणतो, आई शपथ, पाळणा आणलास पण तू, वा वा. असं म्हणत तो जीवाचं कौतुक करतो आणि म्हणू लागतो, आपल्या दोघांचीही बाळं यात छान आरामात झोपतील, शांत झोप लागेल त्यांना. आपण एक काम करूया, हा पाळणा हॉलमध्येच ठेवूया, म्हणजे येता जाता सर्वच जण त्यांच्याकडे लक्ष ठेवत जातील आणि झोका देतील. आता मात्र मानिनीताई रागानेच तिथून निघून जातात आणि वसुहत्याही निघून जातात. परंतु जीवा आता पार्थला विचारतो, बडे भैया कसा आहे पाळणा. तर पार्थ म्हणतो, खरंच मलाही खूप आवडले, पण आपण मावू का दोघं यामध्ये. तर आता जीवा पार्थकडे पाहतो. तर त्यानंतर पार्थच्या रूममध्ये येताच काव्या लगेच त्याला मिठी मारते. काव्या पार्थला म्हणते, मला तुमची खूप आठवण येत होती, तुमच्या या धन्याला तुमची लय आठवण येत होती. जिथे जिथे फक्त तुम्हीच दिसत होता मला. पुरणपोळीवाणी तुमचं ते गोड हसू आणि तांबड्या रस्स्यावाणी तुमचा तो तिखट राग, मोदकाच्या कढीवाणी तुमचं नाक, प्रत्येक टायमाला तुमची याद येत होती. तर काव्या म्हणते, बसा, आणि तुम्ही मला आल्याला काय सांगणार होता. तर पार्थ म्हणतो, हेच, जीवाने आणलेला पाळणा पाहिला का. तर काव्या म्हणते की हो, मी आणि ताईने आल्यालाच पाहिला, जीवाच्या चेहऱ्यावरचा आनंदही पाहिला आणि त्यानंतर आईंची झालेली चिडचिडसुद्धा पाहिली. तर आता पार्थ म्हणू लागतो, बिचारा जीवा काहीतरी काम करायला गेला आणि असं झालं, त्याला किती वाईट वाटलं असेल ना, आई पण ना. तर आता काव्या म्हणते, प्रत्येकाच्या विचारसरणीवर असतं. खरं तर पहिल्या काळात
च्या वेळी होणारे त्रास त्यांना माहीत आहेत. खरं तर एकेकाळी असं होतं की आईच्या तरी जीवाला धोका असायचा किंवा बाळाच्या तरी जीवाला धोका असायचा आणि त्यामुळे सगळेजण खूप घाबरायचे, पुढचा विचार नाही करायचे. पुढे आपल्या बाळासाठी लागणारा पाळणा किंवा कपडे या सगळ्या गोष्टी त्या अगोदरच कधीच आणून ठेवल्या जात नसायच्या. कारण कसं असायचं, बाळाच्या बाबतीत जर काही घडलं आणि बाळाच्या जन्मा अगोदरच त्या वस्तू आणून ठेवलेल्या असतील तर नंतर ती वस्तू पाहिल्यानंतर बाळाची आठवण येणार ना. बाळाने ही वस्तू वापरली असती, हे कपडे घातले असते, ह्या खेळण्याने खेळला असता, या पाळण्यात झोपला असता आणि या सगळ्याचा होणारा त्रास तो किती वेगळा असतो ना पार्थ. म्हणूनच मे बी बाळाच्या जन्मा अगोदर अशा कुठल्या वस्तू आणत नसतील. बरोबर, आता कळलं का तुम्हाला? पार्थ म्हणतो म्हणजे मोठी वस्तू आणत नसतील ना, छोटी वगैरे आणू तर शकतो ना. तर काव्या म्हणते नाही, वस्तू छोटी असू देत किंवा मोठी, बाळाच्या जन्मा अगोदर ती कुठलीही गोष्ट घरात आणायचीच नसते. आता काव्याच्या लक्षात येते नक्कीच पार्थने काहीतरी वस्तू आणली असावी. तर काव्या म्हणते एक मिनिट, तुम्ही नक्कीच काहीतरी घेऊन आलात, पण प्लीज आता तुम्ही मला सांगूच नका की तुम्ही काय आणलं आहे. तर त्याचवेळी पार्थ त्याने आणलेलं ते छोटंसं टी शर्ट दाखवतो. त्यामध्ये लिहिलेलं असतं मी प्लस डॅड बेस्ट टीम. आता मात्र ते काव्यालाही खूप आवडलेलं असतं. काव्यामध्ये किती छान आहे आणि छोटंसं आहे. तर काव्यामध्ये पार्थ एक गोष्ट विसरू नका की बाळाच्या जन्मानंतर सुद्धा त्याला जुनेच कपडे घालावे लागतात. पार्थ म्हणतो बरोबर आहे तुमचं, पण माझा चार्जर बिघडला होता आणि म्हणूनच मी असं सेक्शनमध्ये फिरत होतो. तिथे एक छोटंसं बाळाच्या कपड्यांचं दुकान होतं. म्हटलं एक छोटंसं काहीतरी घेऊन जावं. तिथेच मला हा टी शर्ट दिसला आणि मग मी तो घेतला. मी प्लस डॅड बेस्ट टीम. हे टी शर्ट हातात घेतल्या मला असं माझंच बाळ हातात घेतल्याच्या फिलिंग झाल्या. असं वाटत होतं की माझं बाळ माझ्या हातात आहे. म्हणजे मी असा बेडवर पडलो होतो आणि बाळ माझ्या पोटावर असं खेळत होतो. मी अँड डॅड बेस्ट टीम. तर आता काव्या म्हणू लागते पण आईने बघितलं तर पार्थ म्हणतो आईने बघितलं तर ना, असं म्हणत त्या छोट्या काव्याच्या आवडत्या टेडीलाच म्हणजे बोक्यालाच बोकुडीलाच पार्थ ते टी शर्ट घालत असतो. आणि काव्या विचारते ही काय करताय पार्थ तुम्ही? तर पार्थ म्हणतो बोकुडीला टी शर्ट घालतोय. आता टी शर्ट घालून झाल्यानंतर आता पार्थ शूजही दाखवतो आणि म्हणू लागतो बघ बाळाचे हे मोजे किती छान वाटतायत ना, असं दुडदुडू आपलं बाळ असं चालत राहील. तर आता काव्या म्हणते हे सगळं ठीक आहे, पण आईनी बघितलं ना तर मग जीवांवरचा सगळा राग त्या तुमच्यावरही काढतील. तर आता पार्थ म्हणतो आईचं सगळं ठीक आहे ग, पण मला एक खूप वाईट वाटलं, बिचारा जीवा. आईचा तर ओरडा खाल्लाच आणि आता नंदिनीचा सुद्धा ओरडा खात असेल. आता मात्र काव्या आणि पार्थ याला जीवाची काळजी वाटत असते. दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी तो पाळणा पाहते आणि जीवाचं कौतुक करत म्हणते खरंच किती छान आहे पाळणा. तर जीवा म्हणतो आवडलं ना तुला? ती म्हातारी उगाचच ओरडत होती. तर आता नंदिनी म्हणते पण तुम्ही हा पाळणा का आणलात? जीवा म्हणतो ए काय डबल ढोलकी, आताच तर तू म्हणालीस ना की पाळणा छान आहे आणि आता म्हणतेस तू पाळणा का घेऊन आलात? अगं नंदिनी काय बोलतेस तू हे? नंदिनी म्हणते हो आई अगदी बरोबर बोलत होत्या. जीवा म्हणतो मी तर आता हे पाळणा देऊनच येणार. तर नंदिनी म्हणते देऊनच या तुम्ही? अहो जीवा, बाळाची आई आता अजून 3 महिने झाले नाही आहेत. 3 महिने होईपर्यंत आपण बाळाच्या बाबतीत कुठल्याच गोष्टी घ्यायच्या नसतात. कारण जर काही वेगळं घडलं आणि त्यानंतर बाळाच्या बाबतीत काही घडलं आणि मग या सगळ्या गोष्टी आईबाबांच्या समोर असतील तर त्यांना त्रास होईलच ना. जीवा प्लीज समजून घ्या ना आमच्या भावना. म्हणूनच जीवा पहिल्या 3 महिन्यात अशी कुठलीही खरेदी करत नाहीत. जीवा म्हणतो हे असं पण असतं? तर जीवा म्हणतो पण आपण असा विचारच नको करूयात ना. खरं तर असं काहीही होणार नाही तुझ्या बाबतीत, तर नाहीच नाही. कारण आपण सर्वजण तुझी काळजी घेतोय. सो तुला काही आणि तुझ्या बाळालाही काहीच होणार नाही. नंदिनी म्हणते एवढं टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेण्यासारखं काहीही झालं नाहीये. पण हो यापुढे अशी कोणतीही वस्तू घरात घेऊन येऊ नका. आणि माझं आणि आईंचं ऐकणार असाल तर आता एक गोष्ट करा, दुकानदाराला सांगा पाळणा घेऊन जायला. जीवा म्हणतो अरे आता जीवाला खूप वाईट वाटतं कारण त्याने एवढा हौशीने पाळणा आणलेला असतो, परंतु नंदिनी आणि मानिनीताई यांच्या आग्रहामुळे त्याला ते परत करावं लागतं. नंदिनी जीवाला म्हणते तुमचं अगदी तसं झालंय. जीवा विचारतो कसं? नंदिनी म्हणते उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, म्हणजे बाळाचे वेध लागलेले उतावळे बाबा झालात तुम्ही. जीवा म्हणतो बाळाचे वेध लागलेले उतावळे बाबा, खरंच मी उतावळा झालो आहे. कधी एकदा बाळ खरी येतं असं मला झालंय.
नंदिनी जीवाला समजावत म्हणते, जीवा आपल्या लेकीला खरी यायला अजून खूप वेळ आहे, त्यामुळे तुमचा हा उत्साह थोडा कमी करा. माझ्या लेकीचे बाबा, जीवा आपली लेक यायला अजून खूप वेळ आहे, तोपर्यंत हा पाळणा रिकामीच राहणार ना, म्हणूनच म्हणते की पाळणा परत करा प्लीज. तर जीवा म्हणतो, नाही राहणार रिकामा, अजिबात पाळणा रिकामी राहणार नाही. नंदिनी म्हणते, अच्छा मग तुम्ही काय करणार आहात? जीवा म्हणतो, तुला जीवा पॅटर्न माहीत नाही आहे का? नंदिनी म्हणते, अहो पण नक्की काय करणार आहात? जीवा म्हणतो, कळेल ना उद्या, मग बघ तूच म्हणशील हे काय केलंय तुम्ही, असं म्हणत जीवा तिथून निघून जातो. नंदिनी जीवाला समजावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु जीवा काही ऐकून घ्यायला तयार नसतो. आता नंदिनीला सुद्धा तो पाळणा खूप आवडलेला असतो. नंदिनी तो पाळणा पाहत असते आणि त्या गोड क्षणांची तीही वाट पाहत असते. तर दुसरीकडे वसू आत्या आणि विजय इथे बुद्धिबळाचा खेळ खेळत असतात. आता विजयचं हे खेळणं पाहून वसू आत्या म्हणतात, अहो काय हे विजयराव, तुम्ही ठरवलं आहे की तुमच्या सासूला हरवायचं? तर आता विजय म्हणतो, तुम्ही हरलात काय आणि जिंकलात काय, आपण दोघेही एकाच टीममध्ये आहोत ना. तर त्याचवेळी आशाताई त्या दोघांसाठी ज्यूस घेऊन येतात आणि म्हणतात, वसूताई हा ज्यूस घ्या. वसू आत्या चिडतात आणि म्हणू लागतात, ज्यूस आणायला एवढा वेळ लागतो का? तर आशा म्हणू लागते, त्याचं काय झालं, मी कलिंगड ज्यावेळी कापलं त्यावेळी त्यात सडकं निघालं, मग तो सडका भाग बाजूला केला आणि चांगल्या भागाचा ज्यूस बनवून आणला. तर विजय म्हणतो, म्हणजे हा सडक्या फळाचा ज्यूस आहे तर? तर आशा म्हणते, नाही नाही तसं काही नाहीये. तर वसू आत्या म्हणतात, लाज वाटत नाही का तुला असं बोलताना? अगं घरच्या जावयाला सडक्या फळाचा ज्यूस देतेस, एक वाचू का तुझ्या कानाखाली? आता आशाताई म्हणतात, मानिनी वहिनींनी सांगितलं होतं की कलिंगड फेकून देऊ नकोस. तर आता वसू आत्या म्हणतात, काय? तर आशा म्हणते की हो, वहिनीच मला म्हणाल्यात की त्यातला चांगला भाग काढ आणि त्यानंतर वसुताई आणि विजयराव यांच्यासाठी ज्यूस बनवून दे, म्हणून मी ज्यूस बनवला. वसू आत्या चिडतात आणि म्हणतात, अच्छा म्हणजे त्या मानिनीची फूस आहे तर तुला. आता त्याचवेळी बेल वाजते. तर वसू आत्या आशाला म्हणतात, तोंडाकडे काय बघतेस तू माझ्या, जा बेल वाजली दरवाजा उघड. आता विजय वसू आत्यांना म्हणतो, बहुतेक मानिनीताईंना आवडत नाहीये की मी इथे राहतोय हे. तर आता वसू आत्या म्हणतात, नाही असं काही नाहीये, तुम्ही असा अजिबात विचार करू नका. तर आता विक्रम घरी परतलेले असतात. ते आशाताईंना विचारतात, काय सगळे घरी आहेत ना? तर आशाताई म्हणतात, हो सगळे घरी आहेत. तर आता विक्रम त्यांच्या कामावरून परत घरी परतलेले असतात. आता विक्रम आशाताईंना म्हणू लागतात, जीवाची गुड न्यूज ऐकल्या ताबडतोब फ्लाईट बुक केली आणि ताबडतोब यायला निघालो. जा ही माझी बॅग माझ्या रूममध्ये नेऊन ठेव. असं म्हणत विक्रम घरात पाऊल टाकतात आणि ज्यावेळी ते विजयला पाहतात त्यावेळी त्यांना खूप राग आलेला असतो. त्या आवाज देत म्हणतात, विजय. तर विजय म्हणतो, वेलकम वेलकम टू होम. असं म्हणत विजय पुढे जातो आणि विचारतो, कसे आहात तुम्ही? विक्रम म्हणतात, मी मस्त. तर त्यानंतर वसू आत्या विक्रम यांना म्हणतात, विक्रम काय मग प्रवास कसा झाला? विक्रम म्हणू लागतात, एकदम मस्त. तर त्यानंतर वसू आत्या विक्रम यांच्या हातातील पिशव्या पाहतात आणि म्हणतात, विक्रम या गिफ्ट्स तू जीवा आणि नंदिनीसाठी आणल्या असतील ना? विक्रम काहीच बोलत नाही. तर वसू आत्या पुढे म्हणतात, खरं तर एकाच दिवशी दोन दोन गुड न्यूज होत्या, परंतु विजय किंवा रम्यासाठी तू काहीच आणलं नसशील, बरोबरच आहे ना? आता या सगळ्याबद्दल विक्रम यांना काहीच माहीत नसतं. विक्रम म्हणतात, दोन दोन आनंदाच्या बातम्या, नक्की काय घडलं आहे? वसू आत्या म्हणतात, हा म्हणजे मानिनीने तुला काही सांगितलंच नाहीये का? कशाबद्दल काय बोलतेस वसुताई तू? तर वसू आत्या म्हणतात, अरे विक्रम पण मला अगोदर सांग की तुझ्यामध्ये आणि मानिनीमध्ये कधीपासून लपंडाव सुरू झालाय? बरं असू दे, सोड ते सगळं काही. तुला आता मी गुड न्यूज सांगते, रम्या आणि विजय यांचं कोर्ट मॅरेज झालं आहे. आता हे ऐकल्यानंतर विक्रम यांना धक्काच बसतो. विक्रम म्हणतात, काय? याबद्दल कोणीच काही मला का नाही सांगितलं? असेल काहीतरी सिक्रेट असेल, परंतु कॉंग्रॅच्युलेशन जावई बापू. तर आता विजय म्हणतो, फक्त जावई बापू नाही तर घर जावई. आता हे ऐकून विक्रम यांना अजून एक धक्का बसतो आणि त्याचवेळी तिथे मानिनीताई आलेले असतात. मानिनीताई म्हणतात, तुम्ही आलात? तर आता विक्रम म्हणू लागतात, मानिनी हे काय आहे? म्हणजे मी आल्यावर असे सगळे धक्के? विजयराव या घरात घर जावई म्हणून आल्यात आणि मला काहीच माहित नाहीये. मात्र या संधीचा वसू आत्या फायदा घेतात आणि म्हणू लागतात, मानिनी अगं तू विक्रम पासून गोष्टी कधीपासून लपवायला लागलीस? आता मात्र मानिनीताई चिडतात आणि म्हणतात, मी कोणतीही गोष्ट लपवलेली नाहीये. तर असं म्हणत मानिनीताई काही बोलणार, परंतु विक्रम आता मानिनीताईंवरच खूप चिडलेले असतात. विक्रम रागानेच तिथून निघून जातात. आता मानिनीताई वसू आत्यांना जा विचारत म्हणतात, आल्या आल्या हे सगळं काही सांगायची गरज होती का? वसूताई तुम्ही मला एक सांगा, तुम्हाला या घरात भांडणं झालेली आवडतात का की भांडणं लावायलाही आवडतात?
आता वसुहत्या म्हणतात झालं, या घरात आता खरं बोलायची सुद्धा सोय नाहीये. तर आता विजय म्हणतो एक एक मिनिट, तुम्ही दोघेही शांत व्हा, चिडचिड नका करू. ते खूप चिडले आहेत, तुम्ही जा ना, त्यांना जरा शांत करा. आणि हो, जाताना त्यांच्यासाठी कलिंगडचा ज्यूस घेऊन जा. हा, पण एक काम करा, ते कलिंगड सडलं तर नाहीये ना हे अगोदर बघा. आता मात्र मानिनी ताईंना खूप राग आलेला असतो. त्या रागानेच विजय याच्याकडे पाहतात. परंतु त्याचवेळी विक्रम यांनी आवाज दिल्यामुळे मानिनी ताई तिथून निघून जातात. ते मात्र विजय आणि वसुहत्या यांना खूप आनंद झालेला असतो. वसुहत्या म्हणू लागतात, बघितलं ना विजयराव, आपला डाव सक्सेसफुल होण्या अगोदर त्यांची भांडणं तर लागली आहेत असं म्हणत ते दोघेही खूप खुश असतात. तर दुसरीकडे विक्रम मानिनी ताईंना जाब विचारत म्हणतात, मानिनी, हे काय चाललंय? तुम्ही लोकांनी मला या घरातून बाद करून टाकलंच आहे का? ह्या घरात तुम्ही 6 जण आहात. एकालाही मला फोन करावासा वाटला नाही का? त्या क्षणी नाही, परंतु त्या रात्री तर तुम्ही फोन करू शकला असता ना, की या घराला माझी गरजच उरली नाहीये का? तर आता मानिनीताई म्हणतात, अहो तुम्ही प्लीज शांत होता का? प्लीज तुम्ही एवढी चिडचिड करू नका, तुम्ही अगोदर शांत व्हा, मी तुम्हाला सगळं काही सांगते. मानिनीताई म्हणतात, हे बघा, तुम्ही कामात असता आणि या छोट्या छोट्या गोष्टी फोनवर सांगून. तर मानिनीताईंना विक्रम म्हणतात, मानिनी, मला एक सांग, ही छोटी गोष्ट आहे का? ही छोटी गोष्ट आहे का? अगं, ज्या माणसासोबत या वसूने आणि त्या रम्याने संबंध जोडलेत, तो माणूस हा विजय मला अजिबात आवडत नाही. त्यांनी लग्नही करून मोकळे झाले आहेत. ठीक आहे, त्यांचा तो पर्सनल प्रश्न आहे, त्यात मी पडत नाही. पण या घरात तो घरसवयी म्हणून आलाय. हे घर माझं आहे आणि माझ्या घरात हे सगळं चालणार नाही. मानिनीताई म्हणतात, एक गोष्ट तुम्ही विसरू नका विक्रम, अहो हे घर जेवढं तुमचं आहे तेवढं त्या वसुताईंचं सुद्धा आहे. कारण हे घर तुम्हा दोघांच्या नावावर आहे. त्याच गोष्टीचा फायदा घेत आणि तीच गोष्ट उचलून धरत वसुताईंनी त्या विजयचं बोट धरून त्याला या घरात आणलं आहे. त्यामुळे मी तरी काय करणार होते? परंतु विक्रम या सगळ्याला मानिनीताईंना दोषी ठरवतात आणि म्हणतात, हो, तुझीच चूक आहे. तुला अडवता आलं नाही का? ना तुला त्यांना अडवता आलं आणि ना तुला घर सावरता आलं. मानिनी, अगं, आपल्या घरात 2-2 सुना प्रेग्नेंट आहेत आणि या निगेटिव्ह माणसाला तुम्ही घरात घेतलंच कसं? मानिनीताईंच्या डोळ्यात अश्रू असतात आणि त्याच वेळी जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या त्या ठिकाणी येतात आणि विचारतात, बाबा. आता मात्र विक्रम शांत होतात आणि म्हणतात, या तुमच्या दोघांच्याही गुड न्यूज ऐकल्यानंतर मी आणि मानिनी इतके खुश आहोत सांगू का? खरंच आम्हाला तर खूप आनंद झाला आहे. आमच्या दोन्ही सुना, दोन्ही मुलं आई बाबा होणार आहेत आणि आम्ही आजी आजोबा. आता अर्थात मी काही आजोबा वाटत नाहीये, तो भाग वेगळा. तर आता नंदिनी म्हणू लागते, आई बाबा, तुमच्या आशीर्वादाने आमच्या आयुष्यात हा गोड क्षण आला आहे. परंतु आता तुम्ही भांडू नका ना, तुम्ही नका ना वाद घालू. तर काव्या म्हणते, आणि तुम्ही कशाला भांडताय, कोणत्या कारणावरून भांडताय हे आम्हाला कळलं आहे. तर जीवा म्हणतो, आवाज बाहेरपर्यंत येतोय. तर पार्थ म्हणतो, डोंट वरी, हॉलमध्ये खाली कोणीही नाहीये. तर विक्रम म्हणतात, गेले का ते? तर पार्थ म्हणतो, हो, ते कोणीच तिथे नाहीयेत आता. विक्रम म्हणतात, ते काय आहे ना, माझ्या आणि मानिनीच्या बुद्धिबळाच्या सेटला कुठल्या सोम्या गोम्याने हात लावलेला मला अजिबातच आवडत नाही. कारण माझ्या वाढदिवसादिवशी माझ्या मनूने मला गिफ्ट दिलंय, हो की नाही मनू? आता मात्र मानिनीताई रडू लागतात. तर आता चारही मुलं बाबांना म्हणत असतात की कान धरून माफी मागा. विक्रम म्हणतात, मनू, बोल ना ग माझ्याशी. परंतु मानिनीताई सुद्धा खूप रुसलेले असतात, विक्रम खूप चिडलेले असतात. त्यामुळे मानिनीताईंना अश्रू अनावर होतात. विक्रम म्हणू लागतात, सॉरी, माझी चिडचिड झाली, प्लीज मला समजून घे ना मनू. मानिनीताई म्हणतात, राहू देत, मला ना घर सांभाळता येत ना सिच्युएशन, हो की नाही? असं म्हणत आता मानिनीताई विक्रम यांचे बोल त्यांनाच ऐकवून दाखवते. तर विक्रम म्हणतात, नाही, अगं, तूच तर आम्हाला सांभाळतेस बाई ग, तुझा आशीर्वाद आहे म्हणूनच तर हे घर चाललं आहे. सॉरी ना बाबा, एकदा तरी माफ कर. अगं, त्या विजयचा राग सगळा तुझ्यावर निघाला, खरंच सॉरी, आय एम सॉरी. असं म्हणत विक्रम मानिनीताईंची माफी मागत असतात आणि त्यांचा रुसवा घालवण्याचा प्रयत्न करत असतात. आता विक्रम मानिनीताईंना जवळ घेतात, त्यांचा रुसवा घालवतात. आता मुलं मात्र हसू लागतात. मानिनीताई तुम्ही म्हणतात की तुम्ही हसू नका हा, परंतु मुलांना खूप कौतुक वाटत असतं. नंदिनी म्हणते, बरं, खूप काळानंतर भांडणं झालंय आणि खूप काळानंतर झालेलं हे भांडण मिटलं सुद्धा आहे. त्यामुळे आता गोडवा जास्त काळ टिकेल. तर काव्या म्हणते, बाबा, परंतु खरंच या रम्या आणि विजयने लग्न केलं आहे की हे सगळं काही नाटक आहे? हा तर प्रश्न आहेच आणि याचं उत्तर शोधावं लागणार आहे. तर आता विक्रम म्हणतात, मी खरंच उगाच मानिनीला बोललो, खरं तर तुम्हाला चौघांना बोलायला हवं होतं. हा प्रश्न तुम्ही शोधून काढायचा आहे, याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. तर पार्थ म्हणतो, परंतु बाबा, हा सरळ साधा सोपा मार्ग नाहीये. तर आता विक्रम म्हणतात, मग शिरा ना वाकड्यात, कोणी अडवलंय तुम्हाला? तुम्ही वाकड्यात शिरू शकता आणि
वाकड्यात शिरून या सगळ्याचा शोध घेऊ शकता. तुम्हाला कोणीही अडवलेलं नाही. हा तुमचा बाप तुमच्यासोबत आहे. तर जीवा म्हणतो तसं जर असेल तर माझ्याकडे प्लॅन आहे. तर काव्या म्हणते आणि या प्लॅननुसार जर आपण सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या तर सत्य आपल्या समोर येईलच. आणि त्यावरूनच आपल्याला कळेल की रम्याच्या मनात नक्की काय चालू आहे. नंदिनी म्हणते आणि विजयचंही. असं म्हणत सर्वच जण हात मिळवणी करतात आणि एकत्र मिळून आता ह्या सगळ्यावर लढा द्यायचा ठरवतात. तर विक्रम म्हणतात आता ठरलं, देशमुखांच्या नावानं चांग भलं. असं म्हणत सर्वांनीच आता आपला प्लॅनप्रमाणे सगळं काही करायचं ठरवलेलं असतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण देशमुखांचं सदन सजवलेलं असतं. आता हे सगळं पाहून विजय आणि रम्या त्यांना तर काहीच कळत नसतं. विजय म्हणू लागतो वाव, खरंच किती छान वाटतंय. हार, लाईट, किती छान सजवलंय घर. काय आहे नक्की, आज काही विशेष आहे का? रम्या म्हणते असेल काहीतरी सण वगैरे किंवा कोणाचा तरी कौतुक सोहळा. मामीला सवय आहे, आमच्याकडे असं असतंच नेहमी काही ना काही. तर विजय रम्याला विचारतो मग कोण आहेत उत्सव मूर्ती. तर आता विक्रम म्हणतात अरे उत्सव मूर्ती कोण म्हणून काय विचारतोयस. असं म्हणत सर्वच जण तिथे आलेले असतात आणि विक्रम म्हणतात अरे यावेळीचे उत्सव मूर्ती तर तुम्ही दोघं जण आहात. असं म्हणत सर्वच जण टाळ्या वाजवत त्यांचं कौतुक करू लागतात, अभिनंदन करू लागतात. आता ना रम्याला काही कळत असतं ना विजयला. आता त्या ठिकाणी वसू आत्याही आलेल्या असतात. आता वसू आत्यांनाही याबद्दल काहीच माहीत नसतं. वसू आत्या म्हणतात तुम्ही टाळ्या का वाजवताय. तर नंदिनी म्हणू लागते वसू आत्या आता फक्त नुसत्या टाळ्या नाही तर बँड सुद्धा वाजणार आहे. तर काव्या म्हणू लागते आणि आता वरात सुद्धा निघणार आहे. असं म्हणत सर्वच जण अगदी जल्लोष करू लागतात. आता मात्र रम्या, विजय आणि वसू आत्यांना धक्काच बसतो. नक्की काय चालू आहे कोणाला काहीच कळत नसतं. तर पार्थ म्हणतो रम्या आणि विजयमध्ये प्रेम हाय आहे. तर जीवा म्हणू लागतो इतकं हाय आहे की यांनी कोणाला न कळवता लग्नही उरकून टाकलं, कोर्ट मॅरेज केलं यांनी. तर विक्रम म्हणतात हो का. तर आता नंदिनी म्हणते हो ना, या दोघांनी जाऊन कोर्ट मॅरेज केलं, खरंच कोणाला काही सांगितलंच नाही. याला काय अर्थ आहे. तर मिथुन काका म्हणतात नाही तर काय. बघा वसुताई, लोक काय म्हणतील. देशमुखांच्या 2-2 मुलांची लग्न अगदी गाजली आणि रम्याच्या लग्नाच्या वेळी बजेटच संपलं. नाही, ऐकून कसं तरी वाटेल. माननीताई म्हणतात मला तर अजिबातच असं आवडणार नाही. खरं तर कोणीच नव्हतं तुमच्या लग्नात, विक्रम सुद्धा नव्हते. तर विक्रम म्हणतात हो ना, मला सुद्धा हे लग्न एन्जॉय करायचं होतं. मी सुद्धा या लग्नासाठी खूप स्वप्न पाहिली होती. मी तर यांच्यासाठी गिफ्ट सुद्धा घेऊन आलो. पण आहेर तेव्हाच मिळणार जेव्हा विधिवत लग्न लागणार. आता हे ऐकून रम्या आणि विजयला धक्काच बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी आणि काव्या रम्याची तयारी करत असतात. तर रम्या म्हणू लागते तुम्ही अशी जबरदस्तीने मला लग्नासाठी उभे नाही करू शकत, माझं जबरदस्तीने लग्न नाही करू शकत. तर काव्या म्हणू लागते आपल्या घराला वरदान आहे ना जबरदस्तीच्या लग्नाचं. तर नंदिनी म्हणते हो ना, आमची लग्न सुद्धा जबरदस्तीनेच झाली होती, परंतु नंतर आम्हाला कळालं की आमच्या हातात काय सोनं लागलं आहे, तुझ्याही हाती लागेल. तर रम्या आता काव्याकडे पाहते. तर काव्य म्हणते सोनं अगं विजयरावांच्या रूपात. तर दुसरीकडे विजय फोन करतो आणि म्हणू लागतो या देशमुखांनी तर उलटाच गेम केला आहे, परंतु आता त्या 2 व्यक्तींचा गेम करण्यासाठी आणि त्या देशमुखांचा विश्वास संपादन करण्यासाठी मला हे लग्न करावंच लागेल. असं म्हणत विजय फोन ठेवतो आणि मागे वळून पाहतो. तर आता जीवा आणि पार्थ त्याच्यासाठी तिथे ड्रेस घेऊन आलेले असतात. परंतु पार्थ आणि जीवाने यांचं बोलणं ऐकलं असेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.